तुंतुन उतरले वाटतात. सिमरनने तुंतुण्याच्या ताराच ढिल्या करून टाकल्यात. चिन्या, हा अंड्या आहे ना, काल तिच्या समोर चांगलं बोल बच्चन टाकत होता. चांगली इम्प्रेस झाली होती याच्यावर. बरं झालं आपण काल तिथं गेलो ना, त्याचा चांगलाच कल्ला झाला असता. ऐक ना, तो तिला काय म्हणतो, मी म्युझिक डायरेक्टर आहे. अरे याला ढोल पथकात कोणी घंटा वाजवाय पण घ्यायचं नाही. चायला तुम्ही दोस्तीवर नाही दोस्तावर मुतताय. आणि तिला पटून तो आमच्यावर मुतला असता फाळा फाळा. गब्बस. बाय द वे तुम्ही उगाच तिच्या पुढे पुढे करून हटाय करून घेता. पोरींना कसं ड्यूट, स्मार्ट, हँडसम, सेक्सी आणि खवट पर्सनॅलिटी पाहिजे असते रे. ए उपाशी, तू नको शिकू आम्हाला काय. सिमरनने तारा ढिल्ले केल्या तरी ताणताण करणं गेलं नाही याचं. जाऊ दे. ऍक्च्युली तुम्ही ना तुमची तोंड आरशात बघा, मग पटेलच मी काय म्हणतोय ते. चल ना जाऊन बघू. पोरींना चिपकपणा नसतं आवडत रे. ऍक्च्युली पोरींना कसं हळू 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 झालेलं आवडतं. म्हणजे अगोदर फ्रेंडशिप झाली पाहिजे, आणि फ्रेंडशिप झाली की ऑटोमॅटिक जागडगुप्ता होऊन जातं. अरे नालायकांनो, ती फक्त 1 महिना इथं. आपली कामं करा, मी उगाच वेड्यागत करू नका. मी पण तेच म्हणतोय. तिला जर मी आवडत असेल तर तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? चायला ते आल्यापासून सिगरेट तर सोड, ड्रिंक पण करता येत नाहीये. कालपर्यंत कसा तिच्या सँडलचा पायाखाली सँडल घालायचा, आता कसं चिडतोय तिच्यावर. गब्बस. मला असं का वाटतंय की ती मला पटेल. हट, मला काय वाटत ते तुला पटेल म्हणून. ती मला पटेल ना, तेव्हा तुमची सगळ्यांची फाटेल. डायलॉग छान होता. तुझी तर सगळ्यात आधी फाटेल. ए फाटेल, फाटेल म्हणजे काय रे? तू पॅन्ट घातली तर पॅन्ट फाटेल, अंडरवेअर घातली तर अंडरवेअर फाटेल. माझी अंडरवेअर आधी फाटलेली आहे. मग तुझं दुसरंच काहीतरी फाटेल. हे माझं मी बघून घेईन. पॅन्ट फाटली तर शिवता येईल रे, पण दुसरंच काहीतरी फाटलं तर. ऍक्च्युली सिमू कुठे आहे? सिमू असेल ना बेडरूम मध्ये. बेडरूम मध्ये. अगं सोड ना. अगं शांत बस ना. अगं थांब जरा. वेडे मुलं बाहेर बसली. अगं थांब जरा. सोड. अरे उगाच मी स्प्रे मारून आलो. काय करताय तुम्ही? सिल्बॅक रूम मध्ये होतो या झोल, विषय आपला साऱ्यात खोल.